पहिल्यांदा सांगितलं कि हमारा एमआईएम चालना नहीं। मुस्लिम भाइयों से मेरा कहना है कि आपके वोट चलता लेकिन आपका नेता नहीं चलता। कांग्रेस को जो है आपका वोट चलता लेकिन आपका नेता नहीं चलता। कांग्रेसी परिवार जो है उन कांग्रेसी परिवार से मेरा कहना है, उनको दरखास्त है, क्या ये मुस्लिमों को बताएंगे, क्या ये मुस्लिम समाज को आप बताएंगे कि कांग्रेस को मुस्लिम नेता क्यों नहीं चलता। केरला में ये मुस्लिम लोग मुस्लिम लीग के साथ में बैठ सकते, पचास की पहली मुस्लिम लीग अलग थी, ये मैं भी कह रहा हूं। 50 के पहले मुस्लिम लीग थी जिससे पाकिस्तान बना, लेकिन यहां की अभी की जो मुस्लिम लीग है वो इंडियन मुस्लिम लीग है, वो आपको चल सकती है। लेकिन फिर एमआईएम क्यों नहीं चल सकती। ये जो कांग्रेसी परिवार है, ये जो कांग्रेसी मुस्लिम परिवार है, मैं इनसे अनुरोध करता हूं, क्या आप कभी कांग्रेस के नेताओं से पूछेंगे कि वह केरला में आपको मुस्लिम लीग चलती है, फिर ये हैदराबाद की एमआईएम क्यों नहीं चलती। केरला में इंडियन मुस्लिम मतदानाला 7 दिवस आहेत। 7 दिवसापर्यंत आपल्याला जागृत राहायचं आहे आणि 7 दिवस जागृत राहायचं असेल तर मीच जागृत राहिलो पाहिजे हे लक्षात, आणि मीच जागृत राहायचं असेल तर मीच मग स्वतःला म्हटलं पाहिजे की माझं मत वंचिताला, माझं मत वंचिताला, माझं मत वंचिताला। हळूहळू बातम्या पेरायला लागल्यात की ते पाकिस्तानने केलंय, कोणाला केलंय कोणाला माहित। पाकिस्तानने केलं असेल याच्याबद्दल दुमत नाही, त्याच्यामुळे युद्धाची भाषा, देशभक्तीची भाषा। बरं झालं सगळ्या विरोधी पक्षांनी सांगितलं की मोदी तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आणि म्हणून मित्रो, वंचितांची सत्ता जोपर्यंत येत नाही, वंचितांची सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भारतातले बॉम्ब ब्लास्ट थांबणार नाहीत, हे असणारं लक्षात घ्या। नांदेड मधलं मी ब्लास्टचं उदाहरण दिलं, कोणाची होते? आरएसएस वाले होते। ती घरं कोणाची होती? आरएसएस वाल्यांची होती। आता ही जर आरएसएस वाल्यांची घरं असतील आणि त्यांच्या घरामध्ये स्फोटक सामान असेल, ती फुटला म्हणून कळलं, बाबा आम्ही आरएसएस वाल्यांना विचारतो की स्फोटक तुम्हाला पाहिजेत तरी कशाला, ही स्फोटक तुम्हाला पाहिजे तरी कशाला। या देशाचं पोलीस खातं आहे, या देशाचं इंटेलिजन्स खातं आहे की ज्यांनी माहिती काढून दिली की ब्लास्ट होणार आहे, पण इथल्या राजकीय व्यवस्थेने काम केलं नाही म्हणून ते राहिलं, अशी परिस्थिती आहे। माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या देशाचा कायापालट करायचा असेल, या देशामधलं दहशतीचं वातावरण आहे ते थांबवायचं असेल, या देशामधला जो गैरविश्वास आहे तो थांबवायचा असेल तर वंचिताला आपण सत्तेवरती बसा आणि या देशाचं सामाजिक राजकीय स्वरूप बदलल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या। एवढं बोलून रजा घेतो। जय भीम, जय भारत।